घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. बघा आता जेवढा होईल तेवढा कॅन्सरनं भरपूर पेशंट वाढायलेत. काही काही ठिकाणी कॅन्सरचे भरपूर पेशंट आहेत. एखादा गोरगरिबाला जर कॅन्सर झाला तर इकडे तिकडे गावात बाहेरगावी जाणे शक्य नसतं. कॅन्सरवर तुम्हाला एक रामबाण औषध, सर्व प्रकारचे कॅन्सर तुम्हाला पोटातून घ्यायचं औषध सांगवले. सर्व खाण्याच्या वस्तू आहेत. तर काय करायचं, कॅन्सरची गाठ असेल यावर वरून लेप लावायला एक दुसरा व्हिडिओ दिलेला आहे, पण ही पोटातून घ्यायचं. काय करायचं मित्रांनो, आपट्याची साल घ्यायची तुम्हाला. आता सर्व वस्तू मी सांगालोय कशी कशी घ्यायची ते. आपट्याची साल, मंजिष्टा, वावडिंग, इंद्रजावा, किराईत, कडुलिंबाची आंतरसाल ही सर्व समप्रमाणात घ्यायची तुम्हाला मित्रांनो. परत एकदा सांगतो, आपट्याची साल, मंजिष्टा, वावडिंग, इंद्रजावा, किराईत आणि कडुलिंबाची आंतरसाल. कडुलिंबाची आंतरसाल सर्व वजनाप्रमाणे समप्रमाणात घ्यायचे. समप्रमाणात घेतलं हे चूर्ण करायचे तुम्हाला मित्रांनो. जर साल आणली तर वाळवून तिचं चूर्ण करून घ्या. आपट्याची साल, लिंबाची साल आधी आणून ह्याचं वाळवून चूर्ण करा. त्याच्यामध्ये मंजिष्टा, वावडिंग आणि किराईत ही सर्व जे एकत्र करून चूर्ण करा. परत आता तुम्हाला सर्व एकत्र चूर्ण केलं, तुम्हाला खायचं किती चूर्ण, याची मात्रा किती तुम्हाला सांगतो. 10 ग्राम चूर्ण, किंवा मोठा माणूस असला तर 10 ग्राम, बारीक असलं तर 5 ग्राम. दोघा जणांनी ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला 4 कप पाण्यात काढा करून घ्यायचा आहे. समजा बारीक असलं तर 5 ग्राम चूर्ण एक 4 कप पाण्यात टाकून त्याच्यात उकळून 2 कप राहू द्यायचं. 2 कप राहिल्यानंतर थंड झाल्यानंतर तुम्हाला ते दमानं प्यायचे. असं तुम्हाला लगट 3 महिने करायचे. 3 महिने जर तुम्ही हे केलं कॅन्सरवर, तर तुम्हाला मित्रांनो सर्व प्रकारचे कॅन्सर, गाठीचा कॅन्सर असेल, रक्ताचा कॅन्सर असेल, आतड्याचा कॅन्सर असेल, सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये तुम्हाला मित्रांनो मदत होणार आहे. सर्व वस्तू साध्या आणि सोप्या आहेत. म्हणून प्रत्येकानं एक आपली जबाबदारी, अगर कार्य म्हणा, अगर काही बी म्हणा, आपल्या जीवाला कुणी काही जरी म्हणलं, आपण आपला धर्म सोडायचा नसतो, आपली जात सोडायची नाही. म्हणून एखाद्या माणसाने जरी कमेंट चुकीची केली म्हणून आपण काही चांगलं वागायचं सोडून द्यायचं नसतं मित्रांनो. ही प्रत्येक माणसापर्यंत व्हिडिओ पोहोचवा कॅन्सरसाठी. आणि कृपया करा, जग कल्याणासाठी आपण एकाच्या जरी कामाला पडलं तर आपल्याला मेल्यानंतर पण ती पुण्य पदरात पडत असतं मित्रांनो. म्हणून जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि आपण वैद्याच्या सल्ल्याने औषध घ्या अशी एक आशा राखतो. म्हणून परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकरच. चला, राम राम.